हे औषध आहे. हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो, आता दुपारचे 2 वाजलेला आहे आणि मी आणि आमचे नवा दादा आहे. हा रान जो तुम्हाला दिसत असेल, ही रान आमचे नवा दादाचे आहे. तर ह्या रानात आम्ही आले ते औषध मारायला. तणनाशक टॉनिक जे आपले असते ते सगळं मारायला आलेत औषध. आणि हे मकामध्ये आहेत ना मित्रांनो, तुम्ही असं बघू शकता आळी झालेला आहे, बघू शकता. आळीचे औषध मारायचे आणि टॉनिक आहे आणि एक तणनाशक आहे, गवत पण आहे रानात बघू शकता. तर औषध मारत आहे मित्रांनो. आणि मी आले तर टाकी उचलून द्यायला, कारण की आहेत ना थोडासा आजारी आहे ते, त्यामुळे म्हणजे त्यांना टाकी उचलायला थोडंसं जड होत आहे. त्यामुळे मी टाकी उचलायला त्यांची मदत करायला आली. आणि ही मका आणि पल्लीकडे बघा, तिकडं पण मका आहे. तर आज 10 टाकी औषध मारायचे. तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये कंटिन्यू व्हिडिओमध्ये बनवून राहा. चला बघूया कसला औषध मारतात ड्रिप टाकायला जाऊ दे, ड्रिप टाकतो तिकडं तिथे तिथं ना. तर मित्रांनो, आता आपलं टेंजर औषध खालून झालेले, आपण आलेले नवादादाच्या इकडे औषध मारायला. नवादादाकडे आपण केले साठलोट तुम्हाला सगळ्याला तर माहितीच आहे. पण काय केले माहिती आहे का, नवादादाला गुपचूप गडगड बोलून व्हिडिओ काढायला घ्यायचा आणि त्यांचं 2 पंप औषध मारून द्यायचं. हा, याला म्हणतात डोकं. बघा मग कस का वापरलंय. बायको सुद्धा आली या पंप उचलू लागाय. तर मित्रांनो, आपण आलेले नवादाच्या इकडं आणि मक्काला औषध मारायचे. ह्या मक्काला आणि पलीकडे बारकी मका आहे त्याला औषध मारायचे. आणि टेंजर औषध आहे नवादादाने घेऊन आलेले. हे बघा, आपण काय कुठल्या प्रकारची जाहिरात करत नाहीये, पण आपण औषध फवारणी करतो म्हणून औषध मारायसाठी आलोय. आता ह्याच्यात पावडर टाकलेली, त्याची ही जी पावडर आहे ती टाकलेली आहे पावडर. आणि आता ही लिक्विडचं औषध आहे ते फोडून टाकत आहे त्याच्यामध्ये. मित्रांनो हे बघा, हे औषध आहे. औषधाची बाटली चांगल्या प्रकारे धुवून घेऊ. आता ही टेंजर मधलं अजून एक औषध आहे लिक्विडचं, ते एक ह्याच्यामध्ये वाटणार आहे आपण. त्याला सुद्धा असं आपण दगडाने फोडू शकतो. हे बघा, हे औषध बघा मित्रांनो, हे टाकल्यावरती जास्त फेस तयार होतो. ह्याच्यात साबणासारखा फेस तयार होतो. मित्रांनो, ह्याच्यामध्ये खाद घेतले मकाच्या वाढीसाठी आणि काळोखीसाठी. ह्याच्यात खाद घेतले. कुठलं खाद आहे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे, हे काय सांगायची गरज नाही तुम्हा सर्वांना. पण तरी सुद्धा ह्या खताला काय म्हणतात तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आता ह्या खतामध्ये आपण पहिल्यांदा 2 मग पाणी होतो. हे बाटली जी कापून आपण आणलेली औषधाच्या मापासाठी, ह्याचे 2 मग पाणी होतो, कारण की ते खत विरघळलं जाईल चांगल्या प्रकारे. आता हे खत विरघळण्यासाठी थोडं त्याला हलवून घेऊ. 2 मग ओतल्यानंतर हलवून घेतलं, परत 1 मग अजून टाकू. आपल्याला हे असे 10 मग पाण्याचे टाकायचे आहेत, 10 पंप टाकीसाठी वापरायचे आहे. तर त्याच्यामध्ये नंतर न हे जे एक टॉनिक आणलेले नवादादाने आमच्या, ते एक टॉनिक टाकू त्याच्यामध्ये. आता हे टॉनिक 1 मिनिट सांगतो मित्रांनो. मित्रांनो, ही सुद्धा बाटली अशी फोडून घ्यायची दगडाने. आणि हे बघा, हे एक टॉनिक ह्याच्यात टाकून मिक्स चांगल्या प्रकारे करून घ्यायचं. अजून एक आहे, पण ते सेपरेट खालवायचं आहे, कारण की त्याच्यामुळे काय होतं, शेवाळ्याचं औषध आळीवलं म्हणतो आपण आपल्या शेतकरी भाषेमध्ये. शेवाळ्याचं औषध म्हणजे ह्याच्यात शेवाळ्या आहेत, शेवाळ्या खायच्या शेवाळ्या नाही, हे मकावरती आळीसाठी फवारण्याच्या शेवाळ्या आहेत. हा कुठलाही कॉमेडीचा भाग नाहीये, पण मित्रांनो तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की हे औषध मारल्यानंतर आळीचा पूर्णपणे नाहीनाट होतो. मकावरील पीक असो किंवा टमाटा असो, भेंडी असो. मित्रांनो बघा, हे औषध शेवाळ्याचं जे आहे त्या अशा प्रकारे तुम्हाला दावतो. हे बघा, ह्या शेवाळ्या आमच्या नवादादाने आणून दिल्यात आम्हाला औषध फवारणीसाठी. आणि तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो,
मागाशी तरी मी तुम्हाला सांगितलं हळूहळू थोडंसं, पण आता खरं सांगतो, नवादादाला थोडंसं गोड गोड बोलून व्हिडिओ काढावं लागतात म्हणून हे औषध मारायला यावं लागते. नाहीतर नवादादाकडे कशाला मी औषध मारायला येतोय? हा, तिकडे दुसरीकडे औषध मारायला जातो ना. हा, गोड बोलून नका ते निवडून. नवादादाने बघा सगळं खरोखर ओळखलं आहे. तिकडे बघा उभा राहिलं ते. आय नवा दादा. मित्रांनो ओळखत आहेत की नाही आमच्या नवा दादाला? नवा दादा काय आहे? कॉमेडी रील्स स्टार. स्टार गावात गेलं की रील स्टार म्हणून ओळखतात नवादादाला. हा. बघा तिकडे मग चुकून. नाही, आम्ही माप बरोबर घेतो. आम्ही तुम्हाला सांगत नाही माप, पण आम्ही बरोबर घेतो. नुसतं पंप वाढवू नका, औषध नीट मारा. अरे बापरे, बघा मित्रांनो, माझ्या कामावरती शेक घेतलं नवादादाने, माझ्या कामावरती. नुसतं पंप वाढवायचा. तुम्हाला वाटतं का ह्यात डाऊट? हा. 2-3 पंप वाढवतो, पण मी असा कधी एक पंप वाढवत नाही. तर मित्रांनो, हे औषध चांगल्या प्रकारे खालून घ्यायचं आपल्याला, नाहीतर ह्या शेवाळ्या अशाच राहतात, त्याच्यात गेले की मग ते विरघळत नाहीत व्यवस्थितरित्या. तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना दिसत असाल इकडं आहो औषध मारतात. तणनाशक पण आहे ना हो? हो, पण ते आळीचं औषध मारतोय, पण ते म्हणले तणनाशक पण टाक्यातच. होय, मिक्स मारले हो, काय प्रॉब्लेम? काहीच नाही. मित्रांनो लय दमाने मारावं लागतंय, बघू शकता तुम्ही. आणि आळी लागलेला आहे हे बघा, पाला असंच खातात किड्या. वीस लिटरची टाकी आहे. किती लिटरची आहे? 20-22 20 लिटर. 20 लिटरची टाकी आहे मित्रांनो, लय जड असते. 20 लिटरची टाकी, 50 किलोचा गडी, एवढं मोठं औषध मारतो या मकामध्ये. रुमाल नाही आणलं तोंडात बांधायला. लक्षात नाही ना. माझं देऊ का? हाय. आता एवढंच परत खाली मारायचंय. मित्रांनो आहो एक दिवस सुद्धा घरी बसत नाही. आता लागण घेतात ना उसाच्या, तर आत्ताच सुट्टी घेतलेलं होते आणि आत्ताच आले ते आमचे नवादाचं औषध मारायला. 3 दिवस झाले सुट्टी घेतलेत. किती दिवस झाले तो? 3 दिवस. 3 दिवस झाले ते सुट्टी घेतलेत आणि आता आले ते नवादाचे रानात औषध मारायला. म्हणजे घरी बसायला त्यांना वेळ नाही असं आहे. एक काम संपलं की दुसरा काम स्टार्ट. तब्येत बघा एकदम लकडू झाले ते, लकडू. तर कसं वाटलं मित्रांनो आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते, कारण की व्हिडिओ लय मोठा होतात, तुम्ही बघत सुद्धा नाही आणि व्हिडिओ बघताय पण व्हिडिओ लाईक करत नाही. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि काळजी घ्या. बाय बाय.